नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना फॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दुपारी जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरंच हप्त्याचं वितरण होणार आहे का, काय आहे संपूर्ण बातमी आणि हप्ता येणार आहे का, या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूतच या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तरच आपल्याला सर्व काही माहिती लक्षात येईल आणि त्या काही लक्षात येणार नाही. चला आता डायरेक्टली आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि आपण चला तर संपूर्ण बातमी जाणून घेऊतच. एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी PM किसान योजनेचा दिवाळी भेट म्हणून जे हप्ता आहे 21वा हप्ता देण्याच्या तयारीत आहेत. आणि एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही देखील देशातील सर्वात मोठी जे आर्थिक कवच आहे या योजनेच्या द्वारे भेटत असतं शेतकऱ्यांना. आणि शेतीला पूरक अशी योजना म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान महासन्मान निधी योजना. PM किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारद्वारे वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत असतात आणि जे 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये देण्यात येत असतात. आता शेतकरी 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा लाभ पण शेतकरी बांधव घेत आहेत. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य सोडून 3 राज्यामध्ये 21वा हप्ता टाकण्यात आलेला आहे. त्यामुळं एक शक्यता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 21वा हप्ता येऊ शकतो. आपण जर पाहिलं तर 3 राज्यामध्ये 21वा हप्ता देण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत या 21व्या हप्त्याची जर तुम्हाला येणार का नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही 20व्या हप्त्याचं स्टेटस काढून त्या कोणत्या बँकेत 20वा हप्ता गेला त्याच बँकेमध्ये 21वा हप्ता पण जाणार आहे हे लक्षात घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. दुपारी हप्ता जो आहे तो जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.